तुमच्यासाठी. सो तुम्हाला साडी प्रॉपर प्लेट्स बसत नाही आहे, प्रॉपर निर्या येत नाही आहेत, निर्या वाकड्या तिकड्या होतात, पदर काढल्यात तो पण वाकड्या तिकड्या होतो आणि आपण नेहमी चालताना नेहमी साडीचा ज्या निर्या असतात ते एकदम फुगीर होतात, बसताना पण अनकम्फर्टेबल होतो. सो कशी प्रॉपर साडी नेसायची, सो ह्या व्हिडिओमध्ये मी कशी प्रॉपर साडी प्लेट्स काढते, अगोदर प्लेट्स काढते, नंतर पदर काढते, नंतर मग साडी कशी नेसते. सो काहीतरी असे टिप्स वगैरे, आणि त्याने तुमचा कॉन्फिडन्स फुल ऑन एकदम फॉर्ममध्ये असेल. तो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो काहीतरी त्याच्यामध्ये मी टिप्स सांगणार आहे की तुमची साडी एकदम प्रॉपर आपल्या बॉडीला कशी फिट बसेल. सो बघा, मी इथे ना सिल्क साडी घेतली आहे रेड कलरची. सो आता मी सर्व ओपन करते आणि ज्या ठिकाणापासून आपण जी साडी नेसणार आहोत ना त्या ठिकाणाला मी थोडीशी ना एक गाठ मारते. कारण की काय, पेटिकोटमध्ये आपण जर गाठ बांधून जर साडी नेसली ना तर तिकडचा जो पल्लू असतो ना शेवटचा, जो निघत नाहीये. सो बघा, अशा प्रकारे नेसायला सुरुवात करूया. त्यासाठी एक साडी लागणार आहे. पेटिकोट ब्लाऊज एकदम प्रॉपर फिटिंगचा असेल तुम्हाला जर कळायचं असेल. त्यानंतर मग सेफ्टी पिन लागेल, एक थोडासा छोटासा ना सपाट भाग लागेल, और तुमच्याकडे जर बेड असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. सो बघा, आता ना प्रॉपर मी इथे ना प्लेट्स म्हणजे साडीचा कसा यूज करते, म्हणजे प्लेटसाठी कोणता भाग, पदरसाठी कोणता भाग, सो मी तुम्हाला आता इथे दाखवते. सो मी अशीच ना वरच्यावर ना साडी नेसून घेते, कारण की मला प्लेटसाठी जी जागा लागते ती मी एका साईडला पिन लावणार आहे आणि दुसऱ्या एंड साईडला पण पिन लावून घेणार आहे, आणि पदरचं पण तसंच. सो मी बेडवरतीच तुम्हाला मी पदर कसा सेट करते तुम्हाला दाखवणार आहे. मग अशा प्रकारे साडीचा पदर आहे ना तो बेडवरती पसरवलाय एकदम प्रॉपर, त्याच्यामध्ये ना घडी पाडली ना काही, सर्व प्रॉपर एका दिशेने करून घेतले. नंतर बघा, प्रॉपर मधून एक शेवटचा टोक जॉईन केलाय, त्याच्या परत एक भाग दुमडलाय, परत अजून एक भाग दुमडलाय, म्हणजे जवळजवळ मी 1 2 3 4 4 भाग फोल्ड केलेत मी. बघा, अशा प्रकारे जर तुम्हाला अजून ह्याच्यापेक्षा जर पातळ पदर म्हणजे जाडी जरा कमी पाहिजे असेल ना तर अजून एक त्याच्यामध्ये फोल्ड करू शकता. मला एवढा पाहिजे होता म्हणून मी एवढा फोल्ड केला, म्हणजे जवळजवळ मी 4 टाइम फोल्ड करून घेतलाय तो पदर. नंतर मी आयर्न करून घेते, कारण की आयर्न करून घेतलं ना तर ज्या प्लेट्स मी ज्या फोल्ड करून घेतल्यानंतर प्रॉपर आपल्याला दिसतील. जर आपण अशाच फोल्ड करून ठेवलं तर आपल्याला ते दिसणार नाहीयेत. सो त्याच्यामुळे ना प्रॉपर अशी आयर्न करून घेते. आयर्न करताना पण जरा सांभाळून आयर्न करा, कारण की जर आयर्नला साडी चिकटली तर साडीचा सत्यानाश होऊन जाईल. सो माझा असा प्रकार झाला होता, त्याच्यामुळे मी तुम्हाला आधीच वॉर्न करून ठेवते. सो बघा, अशा प्रकारे आता फोल्ड करत आणायचंय. सो बघा, नीट प्रॉपर बघा की मी कशी फोल्ड करते, त्याचप्रमाणे फोल्ड करत आणत जातो मी. माझ्या जवळजवळ ना 5 ते 7 या प्लेट्स येतात पदराला, आणि त्या यायलाच पाहिजे 5 ते 7 मध्ये, आणि माझ्या 5 येतात, प्रॉपर येतात. त्याच्यामुळे माझ्या कुठचाही बॉडीचा पार्ट दिसत नाही का काही नाहीये. मी तुम्हाला दाखवते मी कशी साडी नेसणार आहे आणि कशा ते प्लेटिंग पण कशी करणार आहे. बघा, अशा प्रकारे फोल्ड करून झालं ना नंतर मग एक इझिली पदर मी कसा सेट करते तुम्हाला मी दाखवते. आपल्या हाताचा जो 4 बोटं असतात ना ती आतमध्ये घालायची दोन्ही साईडून आणि सेट करत आणायचं खाली. बघा, अशा प्रकारे सेट करत आणायचं, आणि एका साईडला कॉर्नरला मी वरती पिन लावून ठेवलाय जेणेकरून तो निघून निघायला नाही पाहिजे. आणि अशा प्रकारे ना सेट करत ठेवायचं, आणि प्रॉपर आपल्याला जसं पाहिजे तसं त्याच्याप्रमाणे ना जवळजवळ एक आपले हात 4-5 पंजे सोडून पिन लावायचं, आणि आपल्याला प्रॉपर लेंथ केवढी आहे ही एकदा खांद्यावर टाकून बघायची की केवढी आपल्याला लेंथ पाहिजे. नाही तर आपण पदरच काढत बसतो मग निर्या कशा काढणार, नाही का. मग आपल्याला चेक करायचं की आपल्याला पल्लू केवढा पाहिजे. नंतर पल्लू सेट झाल्यावरती आपला जो चेस्टचा जो पार्ट आहे, आपण जिथे साडी पसरवतो तिथे आपण आता मी तुम्हाला दाखवते कशीच मी साडी पसरवते. सो त्यासाठी पण खूप इझी टेक्निक आहे, काही त्याच्यावरती जुगाड वगैरे नाहीये. बिगिनर्ससाठी तर खूपच इझी आहे, कारण की मी पण बिगिनर्सच आहे. मला अगोदर साडी अजिबात नेसता येत नव्हती, तो प्रॅक्टिस करून करून ती साडी प्रॉपर आता नेसायला लागली. जर अजून तुम्हाला फोल्ड पाहिजे असेल, बघा एवढा तो फोल्ड अजून होऊ शकतो, पण मला तेवढा नको पाहिजे होता. सो प्रॉपर हा एक मला तरी वाटतं प्रॉपर आहे की पदराचा भाग एवढा असायला पाहिजे. फक्त आपल्या जी काठ असते ना त्या काठप्रमाणे पदर मी फोल्ड करत आणला. सो आता मी आयर्न करते, कारण की मी हाईट वगैरे परफेक्ट करून घेतली की मला एवढ्याच हाईटचा पल्लू पाहिजे, म्हणजे पदर पाहिजे. तर कॉर्नरला मी म्हणजे काठाला एकदम कॉर्नरला मी आयर्न करते.
ते झालं की आपण आता पुढचा जो चेस्टचा पार्ट असतो ना, तिथे आपण साडी पसरवतो. तो आता मी कसा पसरवते तुम्हाला मी आता दाखवते. आणि एकदम प्रॉपर असं बघा, जास्त तो पसरत नाही का काही नाही, एकदम प्रॉपर तिथे सेट राहते ती साडी. सो बघा अशा प्रकारे ना मी जस्ट एक इंच थोडंसं ना सरकवलंय, थोडंसं सरकवत आणायचं. मग आपल्याला पण ते कळतं की किती आपल्याला ते सरकवायला पाहिजे. त्याच्यानंतर मी ते आयन करते. तुम्ही बघितलं असेल, फक्त ना आपले 2 बोटं राहतील ना एवढं फक्त मी ते सरकवलंय. आपलं 1 बोटं राहील तेवढंही सरकवलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. मग थोडं ते वाढत जातं आणि आपण खांद्यावर टाकल्यावर आपल्याला पण ते कळतं की आपल्याला किती तो समोरचा भाग पसरट आला पाहिजे. मी खूप फंबल करते, सो अंडरस्टँड करून घ्या मला. सो बघ अशा प्रकारे ना खूप छान असा ना पसरलाय तो भाग माझ्या साडीचा. आणि तिथे मी प्रॉपर अशी आयन पण करून घेतलीये. सो आता राहिला भाग निऱ्यांचा. सो निऱ्या इथे तर परफेक्ट यायलाच पाहिजे. आणि हा, मी तुम्हाला एक सजेशन देते, जर तुम्हाला असं हे दाखवायचं नसेल आपला ब्लाऊजचा भाग, सो आतमधली जी वरून सेकंड जी पदर असतो ना, त्यातला थोडासा आपण त्या ब्लाऊजला पिनअप करू शकतो, कारण की तो प्रॉपर तिथे सेट राहील, साडी हवेने उडणार नाही का काही नाही. सो आता राहिला मोठा भाग म्हणजे निऱ्या, म्हणजे प्लेट्स. सो त्या नेहमी 5 ते 7 या काउंट मध्ये असल्या पाहिजे. माझ्या मोजून 5 किंवा 6 येतात, त्याच्यापेक्षा जास्त पण येत नाही, त्याच्यापेक्षा कमी पण येत नाही. आणि एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला पोट असेल तर जास्त पसरवा साड्या, जर पोट नसेल तर छोट्या छोट्या निऱ्या काढल्या तरी काही प्रॉब्लेम नाहीये. बघा मी अशा प्रकारे निऱ्या काढते. आणि निऱ्या नेहमी ना एका पाठोपाठ एक नका ठेवू, एकदम क्रॉस ठेवा. बघा मी अशी ठेवते, त्याच्याप्रमाणेच ठेवा, कारण की त्या खूप छान दिसतात निऱ्या साडी नेसल्यावरती. इतक्या त्या सुरेख दिसतात ना की काय सांगू. बघा अशा प्रकारे निऱ्या नेहमी ठेवा. अजिबात निऱ्या सरकत नाहीत, खालीवर होत नाहीत का काही नाही. प्रॉपर अशा निऱ्या तुम्ही अशा करून ठेवल्या तर. आणि हे पण मी आता काय करणार आहे प्रॉपर येण्यासाठी, तर तुम्हाला पुढे कळेलच. सो तुम्ही कुठून हा माझा व्हिडिओ बघताय नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण कुठल्या वयापासून साडी नेसायला सुरुवात केली हे पण मला सांगा, कारण की मी तर लग्नाच्या 1-2 वर्षा अगोदरपासूनच साडी नेसायला सुरुवात केली. म्हणजे जवळजवळ ना 2019-18 पासून साडी नेसायला सुरुवात केली. बघा मी वरती ना पिन लावलाय, कारण की त्या निऱ्या एकदम खालीवर नाही व्हायला पाहिजेत म्हणून. आणि आता मी प्रॉपर अशा निऱ्या सेट करते, एका पाठोपाठ एक घेऊन येते. आणि प्रॉपर मी तर त्या साडीवरच बसले, कारण की काय करणार, प्रॉपर यायला तर पाहिजे. साडी तर एकदम आपल्याला साडी नेसल्यावर एकदम आत्मविश्वास वाढायला पाहिजे, नाही तर मग आपण नेहमी अनकम्फर्टेबल होतो की बाबा साडी कशी दिसते, पाठवून फोडून कशी दिसते असं. सो बघा अशा प्रकारे ना खूप अशा पार्लर सारखा का होईना, पण आपण आपली साडी नेसता यायला पाहिजे, हा तरी मला तरी असं वाटतं. आता कोण असतं असे लग्न समारंभात, नंतर मग पूजा वगैरे असेल, त्यांची पण घाई असते, आपली पण घाई असते. त्याच्यामुळे कोणाला आपण हाक मारणार की बाबा माझ्या प्लेट्स नीट कर, मला पाठीमागे पिन लाव, असं काही होत नाही. आणि त्या टायमाला तर इतकी घाई असते की कशाबशा आपण साड्या नेसतो आणि निघून जातो. त्याच्यामुळे आधीच असं करून ठेवा की नंतर मग घाई होणार नाही. फक्त साडी चेंज करायची आणि 1 मिनिट का होईना, म्हणजे 1-2 मिनिटात आपण ही साडी प्रॉपर अशी नेसू शकतो, बरं का. सो अशा प्रकारे आता मी प्रॉपर असे पिन लावते. जवळजवळ मी 1, 2, 3, 4 पिन लावते, खालीवर बॉर्डरला आणि एक मध्ये और 2 मध्ये. सो अशी एक बॅक टू बॅक नका घेऊ, सरकवत घ्या आणि खाली पण मी पिन लावते. आणि ह्याला पण मी प्रॉपर मस्त अशी आयन करून घ्या, कारण की जी आयन तुम्ही केलीत ना एकदम भारी दिसते ती निऱ्या, एकदम भारी, लय भारी दिसतात त्या निऱ्या. सो नक्की तुम्ही आयन करा आणि आयन करताना पण सांभाळून करा, बरं का. आणि एकदम तापली असेल आणि आपण सिल्कची साडी घेतली तर साडीचा सर्व सत्यानाश होऊन जाईल. ते बघा अशा प्रकारे मी पण आता आयन करून घेते, प्रॉपर एकदम एकांताने आयन करते, कारण की आयन माझी एक साडीची वाट लागली होती. सो आता सर्व झालं आता. आणि आता मी तसेच आयन करून ठेवलेल्या निऱ्या तशाच ठेवते आणि जो पुढचा भाग होता ना तो फोल्ड करत त्या निऱ्यांवर आणते. आणि आता फक्त फोल्ड करायचंय, काही त्याच्यावरती आपण आयन वगैरे आता करणार नाही का काही नाही, फक्त आपल्याला आता फोल्ड करत आणायचंय. कुठपर्यंत फोल्ड करायचंय, तोपर्यंत आपण ज्या
पदराचा भाग येत नाही तोपर्यंत अशा ते फोल्ड करत आणायचे. आणि ज्या पसरट भाग आहे जो चेस्टवर येतो तो पसरट भाग बघा अशा प्रकारे ना त्या फोल्ड केलेल्या साडीवरती ठेवायचे, जेणेकरून तो पण चुरला नाही पाहिजे. बघा अशा प्रकारे. प्रॉपर तो पसरट भाग ठेवल्यावरती मस्त अशी फोल्ड करा. मी आता करते तशी फोल्ड करा. तो तशी फोल्ड केली ना की तो पसरट भाग आहे ना तो पण चुरला नाही जात. बघा मला ना अगोदर कळालं नव्हतं की कशी फोल्ड करायचे. नंतर मी थोडाफार अंदाज घेतला की कशी फोल्ड करायचे, त्याच्यामुळे तो पसरट भाग पण प्रॉपर असा त्या घडीवरती आला. आता तो जर पसरला ना की सर्वांची वाट लागून जाईल, कारण की फ्रंटच भाग चांगला नाही दिसला तर मग साडीचा पण लुक चेंज होईल आणि आपला पण कॉन्फिडन्स थोडा लो होऊन जाईल. बघा अशा प्रकारे ना आता माझी साडी जशी ना इंस्टाग्रामवर युट्यूबवर वगैरे दाखवतात ना की फोल्ड केलेली प्लेटिंग केलेली फोल्ड केलेली साडी कशी दिसते, सो अशी दिसते ती प्लेटिंग केलेली फोल्ड केलेली साडी. फक्त अशी आपल्याला करून ठेवायचे. जर तुमच्या घरात समारंभ असेल कार्यक्रम असेल तरच करा. आणि त्या टायमाला कसं पेटिकोट घातलं ब्लाऊज घातलं की लगेच अशी साडी नेसली की आपला जिथे 1 तास अर्धा तास जातो तिथे 2 मिनिटात 3 मिनिटात जवळजवळ 5 मिनिटात आपली साडी नेसून होईल. कोणाचीही हेल्प लागत नाही का काही नाही. बघा प्रॉपर अशी साडी मी प्लेटिंग करून ठेवली. आता मी तुम्हाला नेसवून दाखवते की मी कशी, जवळजवळ मला ना 2-3च मिनिटं लागली ती साडी नेसायला. आणि मी हिल घातले. नेहमी ट्राय करा साडी नेसताना नेहमी हिल घाला, कारण की मग साडी नेसल्यावरती हिल घातले तर मग ते खूप विचित्र दिसतं. त्याच्यामुळे नेहमी ट्राय करा की साडी नेसायच्या अगोदर हिल घाला. बघा अशा प्रकारे ना. आणि मी नेहमी ना राईट लेगच्या इथून ना साडी नेसायला सुरुवात करते. मी मधून साडी नेसायला सुरुवात नाही करत, कारण की मग ते चालताना नेहमी मध्ये येतं तो जो स्टार्टिंग पॉइंट आहे तो. त्याच्यामुळे मी नेहमी राईट लेग पासून साडी नेसायला सुरुवात करते. बघा अशा प्रकारे ना खूप छान. बघा किती मिनिटं लागली मला, काहीच वेळ लागला नाही का काही नाही. लगेच सुरुवातीचा भाग झाला कव्हर करून, नंतर पदर लावला, पिन लावल्यानंतर ही तिकडून राईट हँडच्या इथून साडी घेतली. प्रॉपर निर्या पण सर्व झालेले आहेत. जो पुढचा लेफ्ट साईडचा भाग आपण सोडतोच नॉर्मली, तिथून तो सोडला. निर्या खोचल्या त्या पेटिकोटमध्ये. थोडासा राईट हँडच्या इथून आपण नेहमी साडी खेचतो, सो नेहमी ती खेचा. कारण की अशी प्लेटिंग केल्यावरती ना लेफ्ट साईडच्या पायावरती जे कट्स येतात, म्हणजे 3-4 निर्या येतात. निर्या बोलल्यात तरी काही प्रॉब्लेम नाहीये. तर निर्या येतात ना त्या खूप छान दिसतात लेफ्ट पायावरती. बघा तुम्ही बघा, मला 3 मिनिटच लागली फक्त साडी नेसायला. प्रॉपर अशी साडी नेसली मी. काही त्याच्यामध्ये खेचाखेची काय केली नाही का काही नाहीये. बघा त्याच्यामध्ये माझं पोट पण दिसत नाहीये आणि मी पोटाच्या राईट साईडलाच पिन लावलं नाहीये. प्रॉपर असं पोटावरतीच पिन लावलंय. बघा अशा ह्या ज्या निऱ्या येतात ना मी तुम्हाला आता दाखवते, त्या 1 नंबर दिसतात अशा प्लेटिंग केल्यावरती. नाही तर मग ते एकदम प्लेन होऊन जातं. आपण जे खेचतो ना त्याच्या टायमाला एकदम ना ते प्लेन होऊन जातं आणि खूप छान दिसत होती साडी ती. आणि बाबूचा बघा मागे एकदम त्याचा डान्स वगैरे चालू होता. सो खूप छान साडी दिसते. बघा अशी प्रॉपर अशी साडी आपल्या बॉडीला पण ती एकदम फिट राहते. नाहीतर मग काय काय साड्या असतात त्या एकदम फुगीर दिसतात. आपण कॉटनची साडी असते तरी पण ती फुगीर दिसते आणि सिल्क साडी असते तरी पण ती फुगीरच दिसते. सो अशा प्रकारे मी तुम्हाला आज खूप छान अशी प्लेटिंग साडी कशी नेसायची, प्लेटिंग कशी करायची तुम्हाला मी दाखवली. सो मिस्टेक ह्या करू नका. नेहमी आयर्न केलेली साडी घ्या, साडीला नेहमी पिन काढा आणि कमीत कमी प्लेट्स काढा. सो आणि साडी नीट बसून वगैरे बघा आणि आरशासमोर उभं राहून बघा. त्याच्यामुळे तुमची ही साडी प्लेटिंग आवडली असेल तर तुमचा आत्मविश्वास तुम्हाला वाढेल. नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही कोणती साडी कशी नेसता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. अशाच टिप्ससाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.